एकाच झटक्यात होत्याचं नव्हतं झालं आणि 52 लोकांचा जागीच मृत्यू. एका मालिकेचं शूटिंग सुरू होतं. सगळं सुरळीत चाललं होतं. पण काही क्षणात संपूर्ण सेट आगीच्या ज्वाळांमध्ये गडप झाला. 52 लोक, जागीच मृत्यू. ही फक्त एक दुर्घटना नव्हती, तर टीव्ही इतिहासातली सर्वात भीषण घटना होती. आणि ही घटना घडली होती टिपू सुलतानच्या सेटवर. जाणून घेऊया काय झालं होतं. टीव्ही विश्वातील जगात असे अनेक किस्से दडलेले आहेत जे समोर आल्यानंतर अंगावर काटा येतो. असाच एक भयानक प्रकार घडलेला जेव्हा एका मोठ्या मालिकेचं शूट सुरू होतं. सेटवर सर्व काही सुरळीत सुरू होतं. लोक त्यांच्या कामात व्यस्त होते, पण कोणालाच माहीत नव्हतं की पुढच्या काही क्षणात सर्व काही बदलणार आहे. सेटवर अचानक लागलेल्या आगीमुळे लोकांची पळापळ सुरू झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक सर्वत्र पळू लागले. भीतीमुळे, लोकांच्या ओरडण्याच्या आवाजाने, या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. सांगायचंच झालं तर सेटवर आजच्या काळात ज्या सुविधा होत्या त्या पूर्वी फार मर्यादित असायच्या. क्षणात आगीनं रौद्ररूप धारण केलं. आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं होतं. अडकलेल्या लोकांना बाहेर निघण्यासाठी कोणताच पर्याय नव्हता, ज्यामुळे अनेकांनी स्वतःचे प्राण गमावले. इंडस्ट्रीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ, ज्यामुळे सेटवरील सुरक्षेच्या मुद्द्यावर विचार करण्यास सर्वांना भाग पाडलं होतं. सध्या ज्या मालिकेची चर्चा होते ती मालिका दुसरी तिसरी कोणती नसून द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान मालिका होती. मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. 25 फेब्रुवारी 1990 ते 14 एप्रिल 1991 पर्यंत मालिका दूरदर्शनवर प्रसारित होत होती. पण मालिकेची ओळख केवळ कथेपुरती मर्यादित नव्हती. चित्रीकरणादरम्यान झालेल्या या भीषण अपघाताने ती मालिका कायमची अविस्मरणीय बनली. या मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते आणि मुख्य अभिनेते संजय खान होते, ज्यांनी टिपू सुलतानची भूमिका साकारली होती. मालिकेत पंडित पूर्णैया यांची भूमिका साकारणाऱ्या अनंत महादेवन यांनी त्या दिवसाच्या कटू आठवणी सांगितल्या. ज्या दिवशी मला स्टुडिओसाठी म्हैसूरला विमानाने जायचं होतं, त्या दिवशी माझा ड्रायव्हर विमानतळावर सोडायला आला नाही. मी धावत गेलो, एक टॅक्सी पकडली आणि कसाबसा वेळेवर विमानतळावर पोहोचलो. जेव्हा मी बंगळुरूला पोहोचलो तेव्हा मला घ्यायला कोणीही आलं नाही आणि कुठे जायचं हे मला कळत नव्हतं. म्हणून मी प्रीमियर स्टुडिओपर्यंत जाण्यासाठी एक टॅक्सी भाड्याने घेतली. तो 3 तासांचा प्रवास होता. ते पुढे सांगतात, ती टॅक्सी वाटेत 3 वेळा बंद पडली. जणू ती सांगत होती की जाऊ नकोस, थांब. असे अशुभ संकेत मला मिळत होते. मला माहीत नव्हतं की ही माझ्यासाठी आयुष्यभराची भूमिका असेल. मी संध्याकाळी 5 वाजता सेटवर पोहोचलो. संजय खान दिवाळीच्या दृश्याचे दिग्दर्शन करत होते. छप्पर खूप खाली होतं आणि सगळीकडे गवत पसरलेलं होतं. जणू काही गावचाच सेट होता. मी खान साहेबांना म्हणालो, आपण हे मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये करू शकलो असतो. त्यांनी मला जवळचा एक महाल बघायला सांगितला. मी थोड्या वेळाने परत आलो आणि बाहेर बसलो होतो. मला हॉटेलच्या खोलीत जाऊन आराम करायचा होता. इतर 4-5 लोकांसोबत आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आणि कोणीतरी आम्हाला सांगितलं सेटवर खूप मोठी आग लागली. आनंद यांनी त्या घटनेनंतरच्या धक्कादायक परिणामांचे तपशील वर्णन केले आणि परतल्यावर त्यांना दिसलेल्या दृश्याचं वर्णन केलं. तिथे अनेक अग्निशमन दलाच्या गाड्यांसोबत मृतदेहांचे ढीग होते. जमाव बेभान होऊ शकतो म्हणून कोणीतरी मला तिथून पळून जाण्यास सांगितलं. ती माझ्यासाठी सर्वात धक्कादायक रात्र होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण आम्ही जिवंत आहोत की नाही हे कोणालाच माहीत नव्हतं. आम्ही जिवंत आहोत हे कळवण्यासाठी आम्ही आमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना फोन केला. सुमारे 6 महिन्यानंतर संजयचा भाऊ अकबर खान याच्या दिग्दर्शनाखाली चित्रीकरण पुन्हा सुरू झालं. जो भूमिकांची नव्याने निवड करत होता, माझ्या भूमिकेसाठी दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो लावण्यात आला. मी अकबरच्या घरी गेलो आणि त्याला सांगितलं की त्याच्या भावाने मला ज्या भूमिकेसाठी निवडलं आहे त्याने मला एक अस्पष्ट उत्तर दिलं, पण दुसऱ्या अभिनेत्याच्या जागी माझा फोटो लगेच लावण्यात आला, असं स्पष्ट केलं. संजय खानच्या प्रकृती सुधारण्याबद्दल बोलताना अनंत म्हणाले, तो रुग्णालयात दाखल झाला. मी तिथे गेलो आणि त्याला ICUच्या काचेतून आत पाहिलं. त्याच्यावर किती उपचार करता येतील हे ठरवण्यासाठी शस्त्रक्रिया सुरू झाल्या. त्यांनी त्याच्याशिवाय 25 भागांचं चित्रीकरण केलं आणि त्या 6 महिन्यानंतर संजय खानची एंट्री झाली. तो मानसिक, शारीरिक आणि जखमांवर मात करून टिपू सुलतानच्या भूमिकेत उभा राहिला. यासाठी खूप धाडस लागतं. त्याचा चेहरा आणि तो वरपासून खालपर्यंत भाजला होता. त्याला एका प्रकारच्या पुनर्वसनासाठी दाखल करावं लागलं. तो मुंबईत आल्यानंतर मी त्याला भेटलो. तो फिनिक्स पक्षाप्रमाणे आगीच्या ज्वाळांमधून पुन्हा उभा राहिला. त्या दिवशी मला सतत असं वाटत होतं की काहीतरी वाईट घडणार आहे. या घटनेनंतर सर्वांमध्ये भीतीचं वातावरण होतं. जे आगीतून बचावले होते त्यांनी त्यांच्या घरी फोन करून जिवंत असल्याचं सांगितलं. आजही ही घटना आठवली की अंगावर काटा येतो. एका क्षणात किती आयुष्य संपून गेली. पण या दुर्घटनेनंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुरक्षेचे नियम काटेकोरपणे बदलले. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? त्या काळात ही दुर्घटना टाळता आली असती का? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच
सत्य किस्से पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.